Hello everyone, a very warm welcome to all the 11th standard students. I am Ramteki S from HGM College, Karat. My subject is biology. So related to the biology, today's lecture we discuss here. So first of all, we need to understand here science. Okay, so this particular term science we have already studied in standard 5th to 10th. ओके, तर हे जे सायन्स टर्म आहे किंवा सब्जेक्ट जे आहे ते आपण स्टँडर्ड 5th to 10th पर्यंत शिकलात. ओके, त्यामध्ये भरपूर असं वेगवेगळ्या पार्ट्स होतं, ज्यामध्ये आपण फिजिक्स म्हणा, केमिकल रिॲक्शनवर आधारित काही पार्ट होतं, ॲनिमल्सचं काही पार्ट होतं, मायक्रो ऑर्गॅनिझमचं काही पार्ट होतं, ॲनिमल्सवर काही पार्ट होतं, प्लांट्सवर काही पार्ट होतं, त्याचबरोबर एन्व्हायरमेंटल काय पार्ट होतं. ह्या सगळ्यांचं जो पर्टिक्युलर एकत्रीकरण होतं ते कुठे होतं, सायन्समध्ये होतं, आणि त्याला आपण नाव पण काय दिलं होतं, सायन्स. ओके, परंतु आता 11th अँड 12th स्टँडर्डमध्ये सायन्स हे जे टर्म आहे किंवा सायन्स हा जो सब्जेक्ट आहे हा डिवाइड झालेला आहे, आणि डिवाइड पर्टिक्युलरली हा 3 सब्जेक्टमध्ये झालेला आहे. तो म्हणजेच फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. ह्या 3 पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये सायन्सला काय केलेलं आहे, डिवाइड केलं आहे. ते यासाठी की हे प्रत्येक ज्या टर्म होत्या त्या टर्म आता 11th आणि ऑनवर्ड्स आपण जे काही स्टडी करणार आहोत त्यामध्ये याचं जे आपण काय म्हणणार डिफिकल्टी लेवल जी आहे ती लेवल काय झालेली आहे, इन्क्रीज झालेली आहे. त्यामुळे सायन्सचे जे पर्टिक्युलर डिव्हायडेशन आहे 3 सब्जेक्टमध्ये, ते 3 सब्जेक्टमध्ये इथे आपल्याला बघायला मिळणार. ओके, तर ह्या पर्टिक्युलर सब्जेक्ट मधील आपलं जे सब्जेक्ट आहे ते म्हणजेच काय आहे, बायोलॉजी. ओके, तर आज आपण इंट्रोडक्शन ऑफ बायोलॉजी याबद्दल बघणार. त्याचबरोबर बोर्ड पॅटर्न, क्वेश्चन अँड मार्क्स इव्हॅल्युएशन कसं असतं 11th अँड 12th स्टँडर्डमध्ये ते बघणार. ओके, त्या अगोदर आपण आपली आज जी टर्म आहे ती टर्म कुठलेली आहे, इंट्रोडक्शन ऑफ biology. Okay, so we understand here what exactly the meaning of biology. Okay, तर ओव्हरव्ह्यू ऑफ बायोलॉजी आपण बघू शकतो. इथे बायोलॉजी बद्दल टर्म्स आहेत. तर ह्या ज्या टर्म्स आहेत किंवा हे जे पिक्चर आहे त्या पिक्चरमध्ये आपल्याला दिसतंय की ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सची आपल्याला इथे स्टडी करायची आहे. ओके, बायोलॉजी म्हणजेच काय की ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम विच इज present on our earth surface, that whole particular living organism which we study under in a biology. Okay, तर मग ते पर्टिक्युलर लिव्हिंग ऑर्गॅनिझम कुठले आहे, त्याला काय अजून परत दुसऱ्या ब्रांचेस मध्ये डिवाइड केलं आहे का, ह्या सर्वांची माहिती आपण ह्या आपल्या लेक्चरमध्ये बघणार. ओके, सो लेट अस अंडरस्टँड हिअर व्हॉट एक्झॅक्टली द मिनिंग ऑफ बायोलॉजी. सो फर्स्ट ऑफ ऑल बायोलॉजी ही जी टर्म आहे ह्या टर्मला डिवाइड केलेलं आहे 2 ग्रीक वर्डमध्ये. फर्स्ट वन इज बायोस अँड अनदर वन इज लॉगोस. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ बायोस? बायोस मीन्स लाईफ ऑर लिव्हिंग. ओके, बायोस म्हणजेच काय, लाईफ ऑर लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणू आपण. त्याची जी स्टडी आहे त्याला आपण बायोस म्हणतो. ओके, किंवा बायोलॉजी म्हणतो. लॉगोस मीन्स स्टडी. ओके, लॉगोस मीन्स स्टडी. तर अशी टर्म ज्यामध्ये ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझमची स्टडी केली जाते त्याला आपण बायोलॉजी म्हणतो. ओके, so what exactly the definition of biology? The study of living organism is called biology. Study of living organism is called as biology. त्याला काय म्हणतो आपण, बायोलॉजी. म्हणजे all living organism which exist on our earth surface, that all living organism which we study under in a particular term, that particular term it is known as biology. Okay, परत दुसरी अजून एक डेफिनेशन आहे ती पण आपण बघूया इथं. द सायन्स ऑफ लाईफ अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम इट इज कॉल्ड एज बायोलॉजी. परत याला काय म्हणतात की द स्टडी ऑफ पर्टिक्युलर लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन अ टर्म, दॅट टर्म इट इज नोन एज बायोलॉजी. ओके, तर बघा हे जे बायोलॉजी जे टर्म आहे किंवा बायोलॉजी जे सब्जेक्ट आहे ते सब्जेक्ट डिवाइड झालेलं आहे, डिवाइडेड इंटू सेव्हरल स्पेसिफिक फील्ड्स दॅट कव्हर देअर मॉर्फॉलॉजी, फिजिओलॉजी, एनाटॉमी, बिहेवियर, ओरिजिन अँड डिस्ट्रीब्युशन. तर ह्या सगळ्या ज्या स्पेसिफिक फील्ड आहेत ह्या स्पेसिफिक फील्डमध्ये ॲक्च्युअल काय म्हटलेलं आहे किंवा याचा मिनिंग काय होतो तो मिनिंग आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. ओके, तर ह्या सर्व टर्म ह्या कुठे इन्क्लूड झालेल्या आहेत, बायोलॉजीमध्ये.
ओके, हे सर्व टर्म आपण बघणार. Then an organism is a living entity containing of one cell. तर बघा, हे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे याचं काय टाईप आहे, म्हणजेच हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे फॉर्म झालेले आहे, तर फॉर्म होण्यासाठी पर्टिक्युलर असं कुठलं युनिट आहे की ज्याच्यामुळे होल लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा होल लिव्हिंग सिस्टीम तयार झालेलं आहे. ओके, तर ॲन ऑर्गॅनिझम, काही ऑर्गॅनिझम असे, ॲन ऑर्गॅनिझम इज अ लिव्हिंग एंटिटी कंटेनिंग वन सेल. काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असे आहेत की ते एकच सेल पासून तयार झालेले आहे, त्याला आपण युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम सुद्धा म्हणतो. त्या फॉर एक्झाम्पल ऑफ बॅक्टेरिया. देन अनदर वन इज ॲन ऑर्गॅनिझम इज अ लिव्हिंग एंटिटी कंटेनिंग ऑफ सेव्हरल सेल्स. तर काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे मल्टी सेल पासून तयार झाले, म्हणजे सेव्हरल सेल्स पासून तयार झालेल्या अशा लिव्हिंग ऑर्गॅनिझमला काय म्हणत असतात, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. फॉर एक्झाम्पल ऑफ ॲनिमल्स, प्लांट्स अँड फंगाय. ओके, तर हे सगळे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, ह्या सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझमची जी स्टडी आहे ती स्टडी आपण कुठे करणार, बायोलॉजी या सब्जेक्टमध्ये. ओके, so let us understand again. Here is this biology term again divided into sub branches, that is zoology and botany. Okay, तर बायोलॉजी ही जी टर्म आहे दोन ब्रांच मध्ये डिवाइड झालेली आहे, त्याला आपण काय म्हणतो, एक झुओलॉजी आणि दुसरा आहे बॉटनी. ओके, चला तर जाणून घेऊया झुओलॉजी काय आहे आणि बॉटनी काय आहे. व्हॉट इज द मीनिंग ऑफ झुओलॉजी अँड बॉटनी. ओके, सो branches of biology. So the first branch is botany. Okay, this botany term is arrive or come from Latin word, that is botany. Okay, so botany means plants, the study of plants. तर त्या botany हा वर्ड्स ग्रीक वर्ड वरूनच botany ही जी टर्म आहे ती टर्म इन्व्हेंट झालेली. ओके, सो द meaning of botany is study of plants. So see here, different type of plants here is. Okay, in this picture we see here, so different type of plants are given here. So this different type of plants we study under in a particular term. That particular term it is known as botany. Okay, then now next one is here zoology. Second term of biology, it is a zoology. So see again here is this zoology term is come from a Greek word, that is zoos and logos. Zoos means animals and logos means study. So the definition of zoology is the study of animals, different type of animals म्हणू आपण. तर अशी टर्म ज्यामध्ये डिफरंट टाईप ऑफ ॲनिमल्सची स्टडी केली जाते, त्या पर्टिक्युलर कंडिशन किंवा पर्टिक्युलर टर्मला आपण काय म्हणत असतो, zoology. So see here in this picture, here is a different type of animals are given. So in this different type of animals we study under in a zoological part. ओके, तर इथे बघा आपण डिफरंट क्लायमॅटिक कंडिशन मध्ये इथं ॲनिमल्स आपल्याला दिसतात. तर डिफरंट क्लायमॅटिक कंडिशन मध्ये ॲनिमल्स कसं सर्व्हाइव्ह करतात, त्यामध्ये ॲडॉप्टिव्ह जे फीचर्स आहेत ते कशा पद्धतीने असतात, त्याची स्टडी आपण कुठे करणार, झुलॉजी या पार्टमध्ये. ओके, देन नाव व्हॉट इज बायोलॉजी. बायोलॉजी आपण बघितलेलं आहे, काय त्याचं मिनिंग. तर पर्टिक्युलर ही जी बायोलॉजी टर्म आहे तर कुणी इन्व्हेंट केलं, इन्व्हेंट करणारा सायंटिस्ट कोण आहे, तर ते जे सायंटिस्ट आहेत, महान सायंटिस्ट ज्याला आपण म्हणणार, ॲरिस्टॉटल. तर ॲरिस्टॉटल हे जे सायंटिस्ट आहेत यांनी जी बायोलॉजी टर्म आहे किंवा आपल्या अर्थवरती जेवढेही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्या सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी एक पर्टिक्युलर टर्म इन्व्हेंट करणारे ते जे सायंटिस्ट आहेत, दॅट सायंटिस्ट नेम इज ॲरिस्टॉटल. त्यामुळे त्यांना काय म्हणत असतात, फादर ऑफ बायोलॉजी. तर फादर ऑफ बायोलॉजी कोण आहेत, ॲरिस्टॉटल. ओके, देन अनदर वन इज फादर ऑफ बॉटनी. तर फादर ऑफ बॉटनी इज अ थिओफ्रास्टस. ओके, तर थिओफ्रास्टस हे सुद्धा सायंटिस्ट आहेत आणि ह्या सायंटिस्टनी होल जे प्लांट्स आहेत त्या प्लांटची स्टडी जी आहे ती स्टडी त्यांनी इलॅबोरेट केलेली आहे, त्यामुळे त्यांना फादर ऑफ बॉटनी म्हणतात. ओके, so the father of botany is Theophrastus. Then another one is father of zoology, also again here is Aristotle. तर ॲरिस्टॉटल यांनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे काही आहे त्यावरच पूर्ण स्टडी केलेली आहे, परंतु त्यांचा फोकस जो होतो तो ॲनिमल्सवरती जास्त होतो, त्यामुळे परत त्यांना फादर ऑफ झुलॉजी असं सुद्धा म्हणतात. म्हणजे फादर ऑफ झुलॉजी कोण आहेत, ॲरिस्टॉटल. बघा हिअर, फादर ऑफ झुलॉजी ॲरिस्टॉटल, देन अगेन फादर ऑफ बायोलॉजी ऑल्सो ॲरिस्टॉटल, देन फादर ऑफ बॉटनी इज थिओफ्रास्टस. ओके, सो द स्पेशल फील्ड्स ज्या आहेत बायोलॉजीच्या अंडरमध्ये येणाऱ्या त्याबद्दल आपण जाणून घेऊया. तर पहिला आहे टॅक्झॉनॉमी, मॉर्फोलॉजी, ॲनाटॉमी, हिस्टोलॉजी, सायटोलॉजी, सेल बायोलॉजी, मॉलिक्युलर बायोलॉजी,
फिजिओलॉजी, एम्ब्रिओलॉजी, इकॉलॉजी, जेनेटिक्स, युजेनिक्स, इव्होल्युशन आणि पॅलेंटॉलॉजी. ह्या स्पेसिफिक काही फील्ड्स आहेत. याच्या व्यतिरिक्त सुद्धा फील्ड्स आहेत, परंतु त्या 12th ऑनवर्ड्स असणार. आपण आता 11th आणि 12th मध्ये ज्या फील्डची स्पेसिफिक फील्डची आपल्याला गरज आहे, टर्मची गरज आहे, त्याबद्दल आपण इथे माहिती घेऊया. ओके, तर ह्या प्रत्येक ज्या टर्म आहेत त्याबद्दल आपण इथे माहिती घेऊया. चला, तर पहिलं जे टर्म आहे किंवा ब्रांच आहे ज्याला आपण काय म्हणतोय, बॉटनी. ओके, द स्टडी ऑफ प्लांट्स अँड their features, the study of plants and their features, it is known as botany. ओके, तर ज्या पर्टिक्युलर टर्म मध्ये आपण स्टडी करतो कशाची, प्लांट्स आणि त्याच्या फीचर्सची, त्या पर्टिक्युलर टर्मला आपण बॉटनी समजतो. देन अनदर वन इज झूलॉजी, द स्टडी ऑफ एनिमल्स अँड देअर फीचर्स. अगेन हिअर इज अॅनिमलची स्टडी आणि त्याचबरोबर त्याच्या फीचर्स, बॉडीचे जे स्ट्रक्चर आहे एक्सटर्नल इंटरनल ॲज वेल ॲज बोथ, त्याची स्टडी ज्या टर्म मध्ये केली जातं त्याला आपण झूलॉजी म्हणतो. देन मायक्रोबायोलॉजी, द स्टडी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड देअर फीचर्स. तर बघा इथे एक टर्म आलेली आहे मायक्रो ऑर्गॅनिझम. सो हिअर इज अ मायक्रो मीन्स टायनी, which we cannot see in our naked eyes. At that time we observe under this particular organism under in a microscope. That particular organism it is known as microorganism. Organism is living things as well as in non-living. पण परंतु आपण इथे पर्टिक्युलरली लिव्हिंग थिंग्स बद्दल बोलणार आहोत. ओके, तर हे जे ऑर्गॅनिझम आहेत हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम, म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम सुद्धा काय आहेत, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत. आणि ह्या पर्टिक्युलर मायक्रो लिव्हिंग ऑर्गॅनिझमची जी स्टडी आपण ज्या पर्टिक्युलर टर्म मध्ये करतोय त्या पर्टिक्युलर टर्मला काय म्हणत असतात, मायक्रोबायोलॉजी. ओके, देन टॅक्झॉनॉमी, इट इज द सायन्स ऑफ आयडेंटिफिकेशन, नॉमेनक्लेचर अँड क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम. हे असं सायन्स आहे की ज्यामध्ये आपण आयडेंटिफिकेशन करतो, नॉमेनक्लेचर करतो आणि त्याचबरोबर त्याचं क्लासिफिकेशन सुद्धा करतो ऑर्गॅनिझम. त्या पर्टिक्युलर टर्मला आपण टॅक्झॉनॉमी. म्हणजेच काय की आपल्या अर्थ सरफेसवरती सायन्स एवढं इलॅबोरेट, सायन्स न म्हणता आपण बायोलॉजी किंवा ज्याला लिव्हिंग थिंग्स जे आहेत ते एवढे इलॅबोरेट आहेत, एवढे त्यांचे स्पीसीजेस आहेत डिफरंट टाईपच्या, की ज्याला आपण एका क्षणामध्ये मेमराईज करू शकत नाही. त्यावेळेस त्याचं मग आपल्याला काय करावं लागतं, आयडेंटिफिकेशन, नॉमेनक्लेचर आणि क्लासिफिकेशन करावं लागतं. त्या पर्टिक्युलर स्टडीला आपण काय म्हणतो, टॅक्झॉनॉमी. ओके, देन मॉर्फॉलॉजी, इट इज द स्टडी ऑफ एक्सटर्नल फॉर्म. मॉर्फॉलॉजी काय की लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या जे एक्सटर्नल स्टडी केले जाते त्याला आपण मॉर्फॉलॉजी म्हणतो. मग ते एक्सटर्नल स्टडी कशाची असणार, साईज, शेप, कलर, स्ट्रक्चर अँड रिलेटिव्ह पोझिशन ऑफ सेव्हरल लिव्हिंग ऑर्गन्स. दॅट पर्टिक्युलर टर्म इट इज नोन एज मॉर्फॉलॉजी. ओके, देन अॅनाटॉमी. अॅनाटॉमी कशाला म्हणणार आपण, इट इज द स्टडी ऑफ इंटरनल स्ट्रक्चर. कशाची स्टडी आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे जे इंटरनल स्ट्रक्चर असतं त्या इंटरनल स्ट्रक्चरची स्टडी करणाऱ्या टर्मला आपण म्हणतोय अॅनाटॉमी. ओके, देन नाव हिस्टॉलॉजी, इट इज द स्टडी ऑफ टिश्यू ऑर्गनायझेशन. आता बघा इथे स्टडी ऑफ टिश्यू ऑर्गनायझेशन. स्टडी ऑफ टिश्यू ऑर्गनायझेशन म्हणजे टिश्यू हा कशापासून बनलेला आहे, नंबर ऑफ सेल्स पासून बनलेला आहे. तर नंबर ऑफ सेल्स जेव्हा कंबाईन एकत्र येतात त्यावेळेस एक पर्टिक्युलर पार्ट बनतो, दॅट पर्टिक्युलर पार्ट इट इज नोन एज टिश्यू. मग असं जे टिश्यू ऑर्गनायझेशन आहे आणि त्याचे जे स्ट्रक्चर आहे, मग ज्या टर्म मध्ये टिश्यू ऑर्गनायझेशन आणि स्ट्रक्चरची स्टडी केली जाते त्याला आपण काय म्हणतो, हिस्टॉलॉजी. ओके, देन सायटोलॉजी, इट इज द स्टडी ऑफ फॉर्म अँड स्ट्रक्चर ऑफ सेल्स कंटेनिंग द बिहेवियर ऑफ न्यूक्लियस अँड अदर ऑर्गॅनेल्स. मग असे स्टडी, अशा लिव्हिंग ऑर्गॅनिझमची स्टडी ज्यामध्ये आपण काय करत असतो, सेल्सचे जे स्ट्रक्चर आहे कंटेनिंग न्यूक्लियस जिथे स्टडी करतो त्याला आपण काय म्हणणार, सायटोलॉजी. ओके, देन नाव सेल बायोलॉजी, the study of morphological, organizational, biochemical, physiological, genetic, developmental, pathological and evolutionary feature of cell and its components. तर अशा टर्मला आपण सेल बायोलॉजी म्हणतो. म्हणजे एकूणच त्यामध्ये टोटली काय असणार आहे, सेल बद्दल माहिती असणार आहे. म्हणजे ही जी टर्म आहे ऑनवर्ड्स 12 जेव्हा तुम्ही जाणार त्यावेळेस ही टर्म तुम्हाला व्यवस्थितरित्या कळणार. ओके, दे नाव मॉलिक्युलर बायोलॉजी. ही सुद्धा टर्म तशीच आहे की आफ्टर 12th नंतर. ओके, the study of the nature of physicochemical organization, synthesis, working and interaction of biomolecules. Okay, then next one is physiological. Okay, this term we understand in this 11th standard as well as in 12th standard. Okay, it is the study of different type of body functions. मग ह्या टर्म मध्ये आपण कशाची स्टडी करणार आहोत, डिफरंट
टाइप्स ऑफ बॉडी फंक्शन्स अँड प्रोसिजर्स. ओके, डिफरंट टाईप ऑफ जे बॉडी फंक्शन्स असतात त्याची जी स्टडी केली जाते त्या पर्टिक्युलर टर्मला आपण फिजिओलॉजी म्हणतो. ओके, देन एम्ब्रिओलॉजी, इट इज द स्टडी ऑफ फर्टिलायझेशन. हे स्टडी कशाची असणार? फर्टिलायझेशन. देन त्यानंतर त्याची ग्रोथ, फर्टिलायझेशन जेव्हा होत असतं एगचं, त्यानंतर त्याची ग्रोथ कशी होणार, तो डिवाइड कसं होणार, अँड त्याच्या डिस्टिंक्शन ऑफ झायगोट कसं होणार इंटू एम्ब्रिओमध्ये. दॅट पर्टिक्युलर कंडिशन, दॅट पर्टिक्युलर टर्म इट इज नोन ॲज एम्ब्रिओलॉजी. ओके, देन त्यानंतर मग इकॉलॉजी, त्यानंतरची जी टर्म आहे ती म्हणजेच काय? इकॉलॉजी. हा सुद्धा पार्ट आपल्याला 11th आणि 12th मध्ये शिकायला मिळणार. इट इज द स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ही स्टडी कशाची आहे? लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज रिलेटिव्ह टू अदर ऑर्गॅनिझम अँड देअर एन्व्हायरमेंट. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम आणि त्याचं जे एन्व्हायरमेंट आहे, स्पेसिफिक एन्व्हायरमेंट जे आहे त्याच्याबद्दल ज्या टर्म मध्ये स्टडी केली जाते त्याला आपण इकॉलॉजी म्हणतो. ओके, देन जेनेटिक्स, इट इज द स्टडी ऑफ इनहेरिटन्स. हे कशाची स्टडी आहे? इनहेरिटन्स ऑफ कॅरेक्टर्स ऑर हेरिडिटी अँड व्हेरिएशन्स. म्हणजे जेनेटिक्स मध्ये काय स्टडी केलं जातं? इनहेरिटन्स म्हणजेच हेरिडिटरी कॅरेक्टर. तर हेरिडिटरी जे कॅरेक्टर आहे ते ट्रान्सफर केले जाते फ्रॉम द पॅरेंट टू देअर ऑफस्प्रिंग्स. तर पॅरेंट्स मधून जे काही हेरिडिटरी कॅरेक्टर्स असतात ते हेरिडिटरी कॅरेक्टर पास करणारं जे पर्टिक्युलर टर्म असतं त्याला आपण काय म्हणत असतो? जेनेटिक्स, ज्यामध्ये आपण बघणार आहोत 11th आणि 12th स्टँडर्ड. ओके, देन इव्होल्युशन, इट इज द स्टडी ऑफ ओरिजिन ऑफ लाईफ. तर इव्होल्युशन हे काय की असं पर्टिक्युलर ब्रँच म्हणू आपण, पर्टिक्युलर टर्म म्हणू की ज्यामध्ये जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची जी ओरिजिन आहे त्याचं इन्व्हेन्शन कुठून झालं, तो तयार कुठून झालं, त्या पर्टिक्युलर पार्टची आपण जिथे स्टडी करणार त्याला आपण इव्होल्युशन. ओके, देन पॅलिओन्टॉलॉजी, इट डील्स विथ द स्टडी ऑफ फॉसिल अँड ऑर रिमेन्स अँड इम्प्रेशन ऑफ पास्ट ऑर्गॅनिझम. ओके, तर खूप पुरातन काळापासून जे काही जमिनीमध्ये अवशेष ज्याला आपण म्हणतो ते अवशेष राहिलेले असतात त्या पर्टिक्युलर अवशेषाला काय म्हणतो असतो? फॉसिल. त्याचे कन्व्हर्शन होत असतं फॉसिलमध्ये. त्या पर्टिक्युलर स्टडीला आपण काय म्हणत असतो? पॅलिओन्टॉलॉजी. ओके, देन व्हायरोलॉजी, इट इज द स्टडी ऑफ व्हायरसेस अँड देअर आस्पेक्ट्स. तर ह्याच्या नावामध्येच आहे व्हायरसेस, म्हणजे असं पर्टिक्युलर टर्म ज्यामध्ये व्हायरसेसची, डिफरंट टाईप ऑफ व्हायरसेसची स्टडी केली जाते आणि त्याच्या आस्पेक्टची, डिफरंट चेंजेसची जी स्टडी केली जाते त्या पर्टिक्युलर टर्मला आपण व्हायरोलॉजी. ओके, देन नाव हिअर इज अ टोटल इंट्रोडक्शन अबाउट द biology. Okay, then now next part is क्वेश्चन पेपर पॅटर्न. ओके, बोर्डाचं जे क्वेश्चन पेपर पॅटर्न आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊया. म्हणजेच बोर्डाचे जे 70 आणि 30 मार्काचे जे पेपर पॅटर्न असतात ते बघणार. त्याचबरोबर युनिट टेस्ट जी होत असते ती युनिट टेस्ट किती मार्काची आहे, त्यामध्ये क्वेश्चन कसे विचारले जाणार त्याबद्दल स्टडी करणार. त्यानंतर टर्मिनल जी एक्झाम होत असते त्यामध्ये कशा क्वेश्चन पेपर पॅटर्न असणार त्याची आपण स्टडी करणार. ओके, सो लेट्स स्टार्ट हिअर पेपर पॅटर्न. So here is a unit test paper pattern. Okay, so this particular unit test paper pattern sent by government. Okay, then year 2021 onwards म्हटलंय. म्हणजे काय की हा नवीन पेपर पॅटर्न आहे तो कधी सुरू झाला? 2021 आणि ऑनवर्ड्स पण हे पेपर पॅटर्न असणार. ओके, तर मग हे युनिट टेस्ट जी आहे ती 25 मार्काची असणार आणि त्याला जो ड्युरेशन आहे, कालावधी ज्याला आपण टाइम म्हणतोय तो किती? 1.5 hours. ओके, तर युनिट टेस्ट मध्ये 4 सेक्शन असणार. सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी आणि सेक्शन डी. तर ह्या 4ही सेक्शन मध्ये कशा पद्धतीचे क्वेश्चन असणार त्याबद्दल आपण बघूया. सो क्वेश्चन नंबर 1, सिलेक्ट अँड राईट द करेक्ट आन्सर. तर यामध्ये क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय असणार? एमसीक्यू टाईप क्वेश्चन असणार. ओके, इथं आपल्याला जे ऑप्शन दिलेले असणार त्या राईट ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे आणि त्याचा आन्सर द्यायचा. ओके, तर हे 4 असणार आहे एकूण आणि ते 4 मार्कासाठी असणार. प्रत्येकी 1 गुण असेल. देन त्यामध्येच सेक्शन ए मध्येच क्वेश्चन नंबर 2 असेल, आन्सर द फॉलोइंग. ओके, तर यामध्ये क्वेश्चन 1 to क्वेश्चन 3 पर्यंत व्हेरी शॉर्ट टाईप जे आन्सर क्वेश्चन आहेत ते असणार इथे 3 मार्कासाठी. म्हणजे सेक्शन हा टोटल 7 मार्काचा असणार. ओके, त्यानंतर सेक्शन बी अटेम्प्ट एनी 4. तर इथे आपल्याला क्वेश्चन जे आहे ते एक्स्ट्रा दिलेले आहेत. मग त्या एक्स्ट्रा क्वेश्चन मधून आपल्याला किती अटेम्प्ट करायचे आहेत? 4. ओके, तर नंबर ऑफ क्वेश्चन जो स्टार्ट होणार आहे 3 to 8 पासून. तर हे जे नंबर ऑफ क्वेश्चन आहेत ते शॉर्ट आन्सर टाईप असणार. ओके, यामध्ये आपल्याला थोडंसं जास्त आन्सर लिहायचं आहे. मग याचं जे वेटेज आहे ते म्हणजे किती असणार? 8 मार्कासाठी.
म्हणजे आपल्याला इथं 4 सॉल्व्ह करायचे आहे आणि त्याला मार्क किती असणार 8 मार्क. म्हणजे इच कॅरी हाऊ मेनी मार्क्स 2 मार्क्स. ओके. देन सेक्शन सी अटेम्प्ट एनी 2. आता सेक्शन सी मध्ये किती अटेम्प्ट करायचे आपल्याला 2 अटेम्प्ट करायचे आहे. म्हणजेच काय नंबर ऑफ 9 क्वेश्चन टू 11. एसे म्हणजेच काय शॉर्ट आन्सर टाईप सेकंड टाईप आहे. मग यामध्ये आपल्याला 2 सॉल्व्ह करायचे आणि त्याला मार्क किती मिळणार 6. म्हणजेच काय तर प्रत्येक क्वेश्चनला 3 मार्क्स असणार. ओके. देन सेक्शन डी हा लॉंग आन्सर टाईप क्वेश्चन असणार. यामध्ये तुम्हाला एक सॉल्व्ह करायचे आहे, दिले असणार 2. ओके. तर 4 मार्काचा एक क्वेश्चन असतो, याला बी केअरफुली सॉल्व्ह करायचं. ओके. देन नाव नेक्स्ट हा झाला युनिट टेस्ट पॅटर्न. ओके. आता बघू आपण टर्मिनल एक्झामचा पॅटर्न काय आहे. तर याला टायमिंग जो आहे 2.5 hours असणार आणि यासाठी मार्क किती आहेत 50 मार्क्स. ओके. यामध्ये सुद्धा सेक्शन किती 4 दिलेला आहे, सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी आणि सेक्शन डी. तर नंबर ऑफ क्वेश्चन जे स्टार्ट होणार सेक्शन ए मध्ये ते नंबर ऑफ क्वेश्चन 1 पासून चालू होणार आणि त्यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन नंबर 1 मध्ये 7 क्वेश्चन असणार. ओके. यामध्ये 7 MCQ टाईप क्वेश्चन असणार आणि ते किती मार्कासाठी 7 मार्क. ओके. त्यामध्येच सेक्शन ए मध्येच क्वेश्चन नंबर 2 असणार, तिथे सुद्धा व्हेरी शॉर्ट टाईपचे क्वेश्चन आन्सर असणार. इथे क्वेश्चन आन्सर आहेत क्वेश्चन नंबर 2 मध्ये. क्वेश्चन नंबर 1 मध्ये MCQ टाईप आहे, ते किती आहे 7. इथे सुद्धा किती आहेत 7 क्वेश्चन दिलेले आहे व्हेरी शॉर्ट आन्सर आणि 7 मार्कासाठी. ओके. म्हणजे सेक्शन ए जो आहे तो किती मार्काचा आहे 14 मार्काचा. ओके. देन सेक्शन बी अटेम्प्ट एनी 8. इथे किती आपल्याला अटेम्प्ट करायचे आहे 8. सो नंबर ऑफ क्वेश्चन जे दिलेले आहेत 3 to नंबर क्वेश्चन 13 पर्यंत. तर हे शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन असणार 16 मार्कासाठी. म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क असणार. ओके. असे किती सोडवायचे आपल्याला 8. देन अटेम्प्ट एनी 4. तर अटेम्प्ट एनी 4 मध्ये क्वेश्चन नंबर 14 टू क्वेश्चन नंबर 19 शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन असणार. याला 12 मार्क दिलेले आहेत, 4 सोडवायचे आहेत, तर प्रत्येकी 3 गुण असणार. देन सेक्शन डी मध्ये अटेम्प्ट एनी 2. आता इथे 2च सोडवायचे आपल्याला, किती गुण दिलेले आहे 8 म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला किती असणार 4 मार्क्स. मग 22 नंबर ऑफ क्वेश्चन जो असणार तो म्हणजेच किती 23. ओके. हा लॉंग टाईपचा क्वेश्चन आन्सर असणार. ओके. सो हा झालाय आपला टर्मिनल एक्झामिनेशन पॅटर्न. ओके. देन नाव आपण आता बघणार बोर्डासाठी जो पेपर पॅटर्न आहे तो बघणार. ओके. तर बोर्ड एक्झाम इव्हॅल्युएशन पॅटर्न. तर थेरॉटिकल जे क्वेश्चन म्हणू किंवा आपण त्याला मार्कासाठी म्हणू तर 70 मार्क्ससाठी. थेरॉटिकल जो पार्ट असेल तो 70 मार्काचा आणि प्रॅक्टिकल हे किती मार्काची असणार 30 मार्काची. टोटल जे आहे ते 100 मार्काचे. ओके. देन नाव तर बघूया आपण याचा क्वेश्चन पॅटर्न काय आहे. तर थेरॉटिकल क्वेश्चन पेपर फॉर्मॅट सेक्शन ए मध्ये ऑल कंपल्सरी क्वेश्चन असणार. सेक्शन ए मध्ये सगळे क्वेश्चन तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह करावेच लागतात. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा तुम्हाला एक्स्ट्रा क्वेश्चन दिलेले नसणार. ओके. देन तर बघूया नंबर 1 जो क्वेश्चन आहे कंटेन्स 10 मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार. ओके. तर 10 मल्टिपल चॉईस क्वेश्चन कॅरी 1 मार्क्स. तर 10 मल्टिपल चॉईस क्वेश्चन दिलेला असणार, त्याला किती मार्क असणार 10 मार्क असणार. म्हणजेच एक प्रश्न हा 1 मार्कासाठी. ओके. देन क्वेश्चन नंबर 2 कंटेन्स 8 व्हेरी शॉर्ट आन्सर. हे व्हेरी शॉर्ट आन्सर असणार. क्वेश्चन कॅरिंग 1 मार्क इच. प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क असणार आणि व्हेरी शॉर्ट टाईप ऑफ क्वेश्चन असणार आहे. ओके. आणि हे काय मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे. तर हा जो होल टोटल जो सेक्शन ए आहे तो किती मार्कासाठी आहे 18 मार्कासाठी. ओके. म्हणजे हे 10 आणि हे 8. ओके. देन नाव सेक्शन बी अटेम्प्ट एनी 8. मग यामध्ये आता एक्स्ट्रा क्वेश्चन असणार, त्यापैकी तुम्हाला 8 अटेम्प्ट करायचे 16 मार्कासाठी. चला बघूया. क्वेश्चन नंबर 3 to 14 कंटेन्स. क्वेश्चन नंबर 3 to 14 कंटेन्स 12 शॉर्ट आन्सर टाईप ऑफ क्वेश्चन. तर तुम्हाला 12 क्वेश्चन दिलेले असणार, त्यापैकी तुम्हाला किती सॉल्व्ह करायचे आहे 8. कॅरिंग 2 मार्क्स. तर प्रत्येक प्रश्नाला किती मार्क असणार आहे 2 मार्क. ओके. देन सेक्शन सी अटेम्प्ट एनी 8 क्वेश्चन 24 मार्क्स. ओके. अटेम्प्ट एनी 8 क्वेश्चन 24 मार्क्स. सो see here question number 15 to 26 contain 12 short answer type question carrying 3 marks. ओके. तर इथे 12 क्वेश्चन दिलेले असणार, त्यापैकी आपल्याला किती सॉल्व्ह करायचे आहे 8 आणि प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला किती मार्क असणार 3 मार्क्स. म्हणजे टोटल किती झाले 24 मार्कासाठी. ओके. देन नाव सेक्शन डी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट लॉंग आन्सर टाईप क्वेश्चन. ओके. अटेम्प्ट एनी 3 क्वेश्चन्स 12 मार्कासाठी. ओके.
सो क्वेश्चन नंबर 27 to 31 5 क्वेश्चन लॉंग दिलेले असणार. त्यापैकी तुम्हाला किती सॉल्व्ह करायचे? 3 सॉल्व्ह करायचे आहेत. प्रत्येक प्रश्नाला 4 मार्क असणार. टोटल मार्क किती? 12 मार्क. ओके, दिस इज ऑल अबाउट अ पेपर पॅटर्न, टेस्ट पेपर पॅटर्न, टर्मिनल एक्झामिनेशन पेपर पॅटर्न आणि बोर्ड पेपर पॅटर्न. ओके, सो हियर इज अ today's topic is completed and today's lecture also completed here. So the next lecture we will discuss in next day. So here is thank you.